शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल। सुप्रिया सुळेंची ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोबत। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा, सत्याचाच विजय होईल, सुप्रिया सुळेंचा विश्वास। 90 ते 95% खटले विरोधी पक्षाविरोधात असल्याचाही दावा। केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भाजपची शाखा, संजय राऊतांची टीका। तर महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य। रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस, लोणावळ्यात मुक्काम। मुंबई बंद पाडायला चाललो नाही, मनोज जरांगेंचं सरकारला उत्तर। मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस, अनेक ठिकाणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी, तर 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागासवर्ग आयोगाची सूचना। अयोध्येत पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। गर्दीच्या नियोजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत। पहिल्याच दिवशी अयोध्या राम मंदिरात 3,17,00,000चं दान। श्रीरामांच्या दर्शन रांगेसोबतच दान काउंटरलाही भाविकांच्या लांब रांगा। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 11वा दिवस। गुवाहाटीमधील झटापटी प्रकरणी राहुल गांधींचा अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर। ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा। दिल्लीतील कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल। यंदा चित्ररथावरील देखाव्यात राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी, आज्ञापत्र आणि राजमुद्रेचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।